शिक्षण विभाग, शेवटी कोळीवाडा मनपा मराठी माध्यमिक शाळा. मी श्री अशोक दशरथ हांडे देशमुख आपलं सर्वांचं इयत्ता 10वीच्या वर्गामध्ये स्वागत करतो. विद्यार्थी मित्र, आपण ऑनलाईन तासिका घेत असताना आपण पाठीमागच्या तासाला भूगोल मधील प्रकरण क्रमांक 3 प्राकृतिक रचना व जलप्रणाली अभ्यासायला सुरुवात केली. प्राकृतिक रचना आणि जलप्रणाली अभ्यासत असताना संपूर्ण पाठ्यपुस्तकामध्ये आपण जर पाहिलं तर ब्राझील आणि भारताची तुलना केलेली आहे. त्यामध्ये मग प्राकृतिक भूगोल असो, मानवी भूगोल असो, या सर्व गोष्टींचा उहापोह आपण पाठीमागच्या तासाला केलेला आहे. पाठीमागच्या तासामध्ये आणखी एक घटक आपण पाहिला की भारताची प्राकृतिक रचना पाहिली. त्याच्यामध्ये हिमालय पर्वतरांगा, उत्तरेकडील मैदानी प्रदेश, द्वीपकल्पीय भाग, किनारपट्टीचा भाग आणि बेटे, द्वीपसमूह आपण ज्याला म्हणतो, या घटकांचा अभ्यास केला. आज त्याच्याच पुढचा भाग, भारतीय प्राकृतिक रचनेचा पुढचा भाग जलप्रणाली, की जी नद्या आणि सरोवर जी याच्यामध्ये प्राकृतिक रचनेमध्ये येतात त्यांचा सविस्तर आपण अभ्यास करणार आहोत. यामध्ये प्रामुख्याने भारतीय जलप्रणाली आणि सरोवरांचा जर अभ्यास केला तर आपल्याला नदी प्रणालीचा सविस्तर अभ्यास करावा यामध्ये लागेल. भारत जलप्रणालीचा अभ्यास करत असताना मी पाठीमागच्या तासालाही सांगितलं की एवढी विविधता जगातील काही मोजक्या देशामध्ये आपल्याला पाहायला मिळते. ती विविधता आपल्याला लाभलेली आहे. ज्याप्रमाणे प्राकृतिक रचनेमध्ये विविधता आहे त्याचप्रमाणे नदी प्रणालीमध्ये देखील विविधता पाहायला मिळते. बारमाही हंगामी वाहणाऱ्या नद्या आहेत. याशिवाय सर्व दिशेला, अगदी पश्चिमेकडे वाहणाऱ्या नद्या आहेत, पूर्व दिशेला वाहणाऱ्या आहेत, उत्तरेकडून दक्षिणला वाहणाऱ्या देखील नद्या आहेत. या सर्वांचा नकाशाच्या आणि व्हिडिओच्या साहाय्याने आपण सविस्तर अभ्यास करणार आहोत. ज्याप्रमाणे आपण प्राकृतिक रचना प्रत्यक्ष नकाशावरती आणि व्हिडिओच्या साहाय्याने सविस्तर अभ्यासली, त्याचप्रमाणे ही भारताची जलप्रणाली जी आहे ती भारताची जलप्रणाली आपण नकाशाच्या साहाय्याने आणि व्हिडिओच्या साहाय्याने सविस्तर अभ्यासणार आहोत. आपण जर भारतातील जलप्रणालीचा अभ्यास केला त्यात प्रमुख 2 विभाग पडतात. एक हिमालयात उगम पावणाऱ्या नद्या आणि 2 द्वीपकल्पीय नद्या. हिमालयामध्ये ज्या नद्या उगम पावतात त्या बहुतेक नद्या विविध हिमनद्यांमधून उगम पावतात. यामुळे या नद्यांना उन्हाळ्यातही पाणी असतं आणि पावसाळ्यात या नद्यांना पावसाच्या पाण्याचे पूर येतात. त्यामुळे या नद्या बारमाही वाहतात. पहिला प्रश्न असा विचारला जातो की हिमालयातील नद्या बारमाही वाहतात. याचं प्रमुख कारण एक, हिमालयातील नद्या ज्या आहेत त्या बहुतांशी नद्या त्या हिमालयामध्ये उगम पावतात. बर्फ वितळल्याने उन्हाळ्यात पाणी असतं आणि पावसाळ्यात त्यांना पूर येतात. त्यामुळे हिमालयातील नद्या ज्या आहेत त्या बारमाही वाहतात. आता हिमालयामध्ये ज्या नद्या उगम पावतात त्याच्यामध्ये 2 गट केलेले आहेत, सिंधू व तिच्या उपनद्या, आणि दुसरा गट आहे गंगा व तिच्या उपनद्या. या 2 सिंधू आणि गंगा, हेलो सर, आवाज नाही येते. या 2 नद्या, प्रमुख नद्या, ह्या हिमालयामध्ये उगम पावतात आणि तिच्या काही उपनद्या पण आहेत. दुसरा जो गट आहे तो आहे द्वीपकल्पीय नद्या. आपण ज्या पठारावरती उगम पावणाऱ्या नद्या आहेत त्याच्यामध्ये पश्चिम वाहिनी नद्या आणि पूर्व वाहिनी नद्या. पश्चिम वाहिनी नद्या ज्या आहेत त्या बहुतांशी सर्व अरबी समुद्राला मिळतात आणि पूर्व वाहिनी नद्या ज्या आहेत त्या बंगालच्या उपसागराला मिळतात. आपण सुरुवातीला नकाशावरती या नद्यांचा भाग पाहूया. या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर सिंधू
आणि तिच्या उपनद्या आपण पुढे सविस्तर पाहणार आहोत. सुरुवातीला या संपूर्ण भारतातील नद्यांचा विचार करणार आहोत आपण. सिंधू आणि तिच्या ज्या झेलम, चिनाब, रावी, बियास, सतलज, सतलज ही तिची प्रमुख उपनदी आहे. हे या ठिकाणी पुढे ती पाकिस्तान मधून अरबी समुद्राला मिळते. ही सिंधू हिमालयात उगम पावणारी एक प्रमुख नदी आहे. त्यानंतर दुसरी जी प्रमुख नदी आहे ती गंगा. याच्यामध्ये हिमालयामध्ये गंगोत्री या ठिकाणी ती उगम पावते आणि पुढे पूर्वेकडे, सुरुवातीला दक्षिणेकडे वाहून नंतर पूर्वेकडे जाऊन ती बंगालच्या उपसागराला मिळते. ही हिमालयात उगम पावणारी दुसरी महत्वाची नदी आहे. तिला देखील यमुना, गोमती, शारदा, घागरा, चंबळ, सिंध, बेटवा, शोन या सारख्या काही प्रमुख उपनद्या मिळतात. आपण हिमालयीन नद्यांचा अभ्यास केला. या नद्या बारमाही वाहतात. यामध्ये प्रमुख नदी पाहिली आपण सिंधू नदी व तिच्या उपनद्या, आणि दुसरा नदी जी आहे हिमालयात उगम पावणारी ती गंगा आणि तिच्या उपनद्या. या ठिकाणी जर रेड कलरचा, लाल रंगाचा तुम्ही कर्सर पाहिला तर गंगा नदी कोणत्या मार्गाने बंगालच्या उपसागराला मिळते हे आपल्या लक्षात येईल. हा हिमालयातील दुसऱ्या नदीचा टप्पा झाला. त्यानंतर आपण द्वीपकल्पीय नद्या पाहत होतो, ज्या पठारी प्रदेशामध्ये उगम पावतात. या नद्या, यामध्ये प्रामुख्याने पश्चिम वाहिनी नद्या आणि पूर्व वाहिनी नद्या हे दोन गट पडतात. हे आपण सुरुवातीला पाहिलं. या पश्चिम वाहिनी नद्यामध्ये तापी, नर्मदा आणि इतर नद्या आहेत. या पश्चिम वाहिनी नद्या आणि पठारी भागातील ज्या नद्या आहेत दुसऱ्या, ज्या बंगालच्या उपसागराला मिळतात, त्याच्यामध्ये मग भीमा, कृष्णा, गोदावरी, कावेरी यासारख्या नद्या आहेत. आपण सुरुवातीला पाहत असताना आपण हिमालयातील नद्यांचा अभ्यास करूया. त्या हिमालयातील नद्यांचा अभ्यास करण्यापूर्वी देखील आपण एक व्हिडिओ पाहूया आणि व्हिडिओच्या साहाय्याने आपल्या लक्षात येईल की ही कोणत्या प्रकारची रचना आहे, कशा पद्धतीने नद्यांचा उगम कुठे होतो आणि कोणत्या क्षेत्रामध्ये ते जातात. आपण जर पाहिलं की भारतातील या ज्या प्रमुख नद्या आहेत त्या नद्यांमध्ये गंगा नदी सर्वात मोठी नदी आहे. त्याच्यामध्ये त्याची लांबी 2510 किलोमीटर आहे आणि हिमालयामध्ये गंगोत्री या ठिकाणी ती उगम पावते. उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगाल या राज्यातून वाहणारी गंगा नदी बांगलादेशात बंगालच्या उपसागराला मिळते आणि त्या ठिकाणी त्रिभुज प्रदेशाची निर्मिती होते. हे आपण पाठीमागच्या तासाला पाहिलं. ब्रह्मपुत्रा ही जी नदी आहे, ही नदी प्रामुख्याने हिमालय ओलांडून येते. ती सांगप्पो नावाने ओळखली जाते. हिमालयात ओलांडणाऱ्या तिच्या पात्रास दिहांग असं नाव आहे. पूर्वेकडे वाहणाऱ्या नदीस ब्रह्मपुत्र समजतात आणि ती पुढे जाऊन बंगालच्या उपसागराला मिळते. गोदावरी नदी ही तिची लांबी 1450 किलोमीटर आहे. ती महाराष्ट्रात नाशिक जवळ त्र्यंबकेश्वर या ठिकाणी उगम पावते. महाराष्ट्र, आंध्र प्रदेश या राज्यातून वाहणारी गोदावरी आंध्र प्रदेशात राजामुद्री या ठिकाणी बंगालच्या उपसागराला मिळते. ही देखील महाराष्ट्रातून आणि वाहणारी आणि भारतातील प्रमुख नदी आहे. दुसरी नदी पुढची आपण व्हिडिओ मध्ये पाहतोय की त्यांची पात्र आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. तिची लांबी 1396 किलोमीटर आहे. यमुनोत्री या ठिकाणी उगम पावते. उत्तराखंड, उत्तर प्रदेश, हरियाणा या राज्यातून वाहणारी ही यमुना नदी गंगेची उपनदी असल्याने ती अलाहाबाद या ठिकाणी गंगेला मिळते. पुढची जी नदी आहे नर्मदा,
तिची लांबी 1310 किलोमीटर असून ती मध्य प्रदेशात अमरकंटक या ठिकाणी उगम पावते. मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यातून ही नदी पश्चिम वाहिनी असून गुजरातमध्ये बरोच जवळ ती अरबी समुद्राला मिळते. काही व्हिडिओमध्ये आपण त्यांची चित्र पाहत आहोत. नंतर सिंधू नदीची लांबी 2880 किलोमीटर आहे. ही हिमालय पर्वत रांगांमध्ये मानसरोवरात उगम पावते. काश्मीर, पंजाब, हिमाचल प्रदेश या राज्यांतून ती वाहत पाकिस्तानात प्रवेश करते आणि ती देखील एक प्रमुख नदी म्हणून ओळखली जाते. पुढे ती अरबी समुद्राला जाऊन मिळते. आपण आताच पाहिलं नकाशामध्ये. यानंतर गंडक नदी आहे. तिची लांबी 1310 किलोमीटर आहे आणि ती देखील हिमालयात उगम पावते. उत्तर प्रदेश, बिहार मधून वाहणारी गंडक नदी ही पुढे गंगेला येऊन मिळते आणि गंगेचं पात्र जे आहे ते गंगेचं पात्र पुढे विस्तारत जातं. त्यानंतर पुढची नदी आहे महत्वाची कृष्णा नदी. तिची लांबी 1290 किलोमीटर आहे. महाराष्ट्रात महाबळेश्वर या ठिकाणी कृष्णा नदीचा उगम होतो. कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातून वाहणारी कृष्णा नदी पुढे आंध्र प्रदेशात बंगालच्या उपसागराला मिळते. ही देखील एक भारतातील जलप्रणालीमधील प्रमुख नदी आहे. चंबळ नदीची लांबी 966 किलोमीटर असून ती मध्य प्रदेशात उगम पावते. मध्य प्रदेशतून उगम पावून पुढे चंबळ नदी उत्तर प्रदेशात यमुनेला मिळते आणि यमुना नदी पुन्हा गंगेला मिळते आणि गंगेचं पात्र जे आहे ते पुढे विस्तारत जातं. चिनाब नदी ही हिमालयामध्ये हिमाचल प्रदेशात उगम पावते आणि पुढे ती सतलज नदीद्वारे सिंधूला जाऊन मिळून पुढे पाकिस्तानातून तिचा प्रवास होतो आणि अरबी समुद्राला मिळते. तापी नदी ही एक भारतातील पश्चिम वाहिनी प्रमुख नदी आहे. तिची लांबी 724 किलोमीटर असून ती मध्य प्रदेशात बेतूल जवळ उगम पावते. मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात मधून वाहणारी तापी नदी ही पुढे गुजरात राज्यामध्ये सुरत जिल्ह्यात अरबी समुद्राला जाऊन मिळते. या प्रमुख नद्या अभ्यास असताना शेवटी कावेरी नदी एक आहे की कावेरी नदीची लांबी एकात उगम पावते आणि कर्नाटक, तामिळनाडू पुढे बंगालच्या उपसागरात एका खाडीला जाऊन मिळते. या भारतातील प्रमुख नद्यांचा आपण व्हिडिओद्वारे अभ्यास करतोय. कोशी ही एक प्रमुख नदी असून 729 किलोमीटर लांबीची आहे. नेपाळ मध्ये हिमालयात तिचा उगम होतो आणि पुढे बिहार मार्गे पुढे ती भारतात गंगेला येऊन मिळते. असा तिचा प्रवास आहे. घागरा ही देखील महत्वाची नदी आहे. गंगेची उपनदी आहे. ती 970 किलोमीटर प्रवास ती करते, हिमालयात उगम पावते आणि उत्तर प्रदेश, बिहार मधून वाहत जाऊन बिहारच्या सारण जिल्ह्यात ती गंगा नदीत विलीन होते. तिला पुढे शरयू नदी म्हणून देखील ओळखलं जातं. विद्यार्थी मित्र, आपण या प्रमुख नद्या पाहत असताना त्याच्यामध्ये पुढची नदी आहे झेलम नदी. तिची लांबी देखील 813 किलोमीटर आहे आणि ही झेलम नदी पुढे जम्मू काश्मीर आणि पंजाब मार्गे सिंधू नदीला जाऊन मिळते आणि आपण पाहिलंच की सिंधू नदी पुढे अरबी समुद्राला जाऊन मिळते. नंतर आहे महानदी, जिचा प्रवास 885 किलोमीटर आहे. ही नदी छत्तीसगडच्या रायपूर जिल्ह्यात उगम पावते. पुढे छत्तीसगड, मध्य प्रदेश, ओडिसा या राज्यांतून वाहत जाऊन ती बंगालच्या उपसागराला मिळते. नंतर आहे रावी नदी. रावी नदी 720 किलोमीटर लांबीची आहे. हिमाचल प्रदेशातील चंबा जिल्ह्यात तिचा उगम होतो. पुढे पंजाब मधून भारतातून ती पाकिस्तानात जाते आणि चिनाब नदीला जाऊन मिळते आणि पुढे चिनाब सिंधूला मिळते आणि तिचा प्रवास सिंधू नदीचा पुढे होतो. सतलज ही एक सिंधू नदीची प्रमुख उपनदी आहे आणि प्रमुख नद्यांपैकी तिची एक महत्वाची हिमालयीन नद्यांपैकी महत्वाची ओळख आहे. आपण
हा व्हिडिओ पाहिलात आणि नकाशावरती देखील त्याचं विवेचन पाहिलंय. आपण आता एक एक भाग जो आहे तो सविस्तर पाहूया. आज आपण सुरुवातीला हिमालयातील नद्या पाहू. हिमालयातील नद्या पाहत असताना सिंधू व तिच्या उपनद्या आणि गंगा आणि तिच्या उपनद्या आपण पाहतोय. सुरुवातीला सिंधू आणि तिच्या उपनद्या पाहत असताना झेलम, चिनाब, रावी, बियास ह्या तिच्या उपनद्या आहेत. सिंधूची या ठिकाणी जर आपण पाहिलं सिंधू नदी या सिंधू नदीला एक महत्वाची उपनदी येऊन मिळते, ती म्हणजे सतलज. ही सतलज नदी मान सरोवराजवळ उगम पावते आणि सुरुवातीला पश्चिमेकडे वाहते आणि तिच्या उपनद्यांतून पंजाबचं या ठिकाणी गाळाचं मैदान तयार झाले. या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर पंजाब प्रांत येतो आणि तो गाळाचं मैदान तयार झालंय. आणि पुढे ही सतलज नदी पाकिस्तान मध्ये जाऊन या ठिकाणी सिंधूला मिळते आणि सिंधू नदी पुढे जाऊन पाकिस्तान मधून अरबी समुद्राला मिळते. या सिंधू नदीच्या झेलम, चिनाब, रावी, बियास आणि प्रमुख नदी सतलज हा हिमालयात उगम पावणाऱ्या नद्यांचा एक गट आहे की जो पुढे सिंधू नदीला जाऊन मिळतो आणि सिंधू नदी पंजाब मधून अरबी समुद्राला जाऊन मिळते. विद्यार्थी मित्र, दुसरा जो गट आहे तो आहे गंगा नदीचा. गंगा व तिच्या उपनद्या. गंगेला यमुना आणि ब्रह्मपुत्रा या हिमालयात उगम पावणाऱ्या काही प्रमुख उपनद्या आहेत. याशिवाय द्वीपकल्पीय भागातून काही उपनद्या देखील महत्वाच्या, मग चंबळ असेल, बेटवा असेल, केन असेल आणि शोन असेल, यासारख्या काही महत्वाच्या नद्या की ज्या द्वीपकल्पीय भागातून जाऊन गंगेला मिळतात. आपण नकाशावरती त्या गंगा नदीचा आणि तिच्या उपनद्यांचा अभ्यास करूया. यामध्ये आपण जर पाहिलं तर गंगा या ठिकाणी गंगोत्री, हिमालयामध्ये गंगोत्री या ठिकाणी रेड कलरचा जो कर्सर दाखवलाय मी नकाशावरती, त्या हिमालयातील गंगोत्री या ठिकाणी उगम पावते आणि पुढे या कर्सरच्या मार्गाने तिचा प्रवास होतो. ती पूर्व भागामध्ये बंगालच्या उपसागराला मिळते. या ठिकाणी आपण काल पाहिलं पाठीमागच्या तासाला की गंगा आणि त्रिभुज प्रदेश या ठिकाणी ब्रह्मपुत्रा देखील मिळते आणि नंतर त्रिभुज प्रदेशाची निर्मिती होते. त्या गंगे नदीला एक महत्वाची नदी दुसरी यमुना, यमुनोत्री या ठिकाणी ती उगम पावते, यमुना नदी. आणि पुढे गंगा नदीला जाऊन मिळते. त्या दरम्यान या यमुना नदीला द्वीपकल्पीय भागातून चंबळ, सिंध, बेटवा, केन आणि शोन या दक्षिणेकडून उत्तरेकडे जाणाऱ्या नद्या मिळतात. आणि ही यमुना नदी पुढे गंगा नदीला जाऊन मिळते. त्यानंतर गंगेची दुसरी एक महत्वाची उपनदी आहे, ती म्हणजे ब्रह्मपुत्रा. या ब्रह्मपुत्रा नदीला हिमालयातून जेव्हा वाहते तेव्हा सांगा असं म्हणतात, सांगप्पो. आणि पुढे तिला दिहांग असं नाव आहे. पुढे भारतात आल्यानंतर तिला ब्रह्मपुत्रा नावाने ओळखलं जातं आणि ती पुढे येऊन गंगेला मिळते आणि गंगा नदी पुढे या ठिकाणी बंगालच्या उपसागराला मिळते. गंगा नदीस गोमती
शारदा, या ठिकाणी घागरा, गंडक आणि कोशी या हिमालयात पट्ट्यामध्ये उगम पावणाऱ्या नद्या मिळतात. आणि देशातील एक सर्वात मैदानी प्रदेशातला सुपीक भाग, आपण काल मैदानी भाग पाहिला, त्या मैदानी भागामध्ये या गंगेचं न वाहून आणलेला आणि त्याच्या उपनद्यांनी वाहून आणलेला जो गाळ आहे तो साचल्यानं एक सुपीक मैदान या प्रदेशामध्ये तयार झालेला आहे. तर हा गंगा नदीचा भाग आपण पाहतोय आणि तिच्या या उपनद्या आपण पाहिलेल्या आहेत. तर भारताचा विचार करत असताना सुरुवातीला आपण पाहिलं की हा जो वरचा भाग आहे, हिमालय पर्वतीय रांगा पाठीमागच्या भागाशी तो संबंधित आहे. या नद्या बारमाही वाहतात. मी सुरुवातीला सांगितलं की या बारमाही काय वाहतात, तर याचं कारण ह्या हिमालयात उगम पावतात. या ठिकाणी बर्फ वितळून उन्हाळ्यात या नद्यांना पाणी असतं आणि पावसाळ्यात पुराचं पाणी, पावसाचं पाणी, त्यामुळे या नद्या ज्या आहेत बारमाही वाहतात. वर्षभर या नद्यांना पाणी असतं. हा प्रश्न 10वीच्या परीक्षेला विचारला जाऊ शकतो की हिमालयातील नद्या बारमाही वाहतात. पुन्हा एकदा सांगतो की पावसाळ्यात होणारी पर्जन्यवृष्टी आणि उन्हाळ्यामध्ये वितळणारा बर्फ यामुळे या नद्यांना बारमाही पाणी असतं. सिंधू नदी, तिच्या उपनद्या आपण अभ्यासल्या, गंगा नदी आणि तिच्या उपनद्या आपण अभ्यासलेल्या आहेत. विद्यार्थी मित्र हो, दुसरा जो भाग आहे तो भाग आहे द्वीपकल्पीय नद्या. अभ्यासासाठी आपण त्याचे भाग केलेले आहेत पुस्तकामध्ये. ते म्हणजे पश्चिम वाहिनी नद्या आणि पूर्व वाहिनी नद्या. याच्यामध्ये पश्चिम वाहिनी नद्यांमध्ये तापी आणि नर्मदा या प्रमुख नद्या आहेत. त्या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं, आपण व्हिडिओच्या माध्यमातून देखील या ठिकाणी पाहिलेलं आहे. या ठिकाणी नर्मदा नदी अमरकंटक या ठिकाणी उगम पावते आणि पुढे ती पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहत बंगाल आपल्या अरबी समुद्राला जाऊन मिळते. दुसरी जी नदी आहे ती प्रमुख नदी तापी, मुलताई या ठिकाणी ती उगम पावते आणि पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहत जाऊन ती अरबी समुद्राला जाऊन मिळते. या पश्चिम वाहिनी प्रमुख नद्यांव्यतिरिक्त देखील अरबी समुद्राला काही प्रमुख नद्या या ठिकाणी मिळतात. त्याच्यामध्ये लुनी, साबरमती, मही या प्रमुख नद्या आहेत. यामध्ये मही नदी ईशान्य नैऋत्य दिशेने वाहते. या ठिकाणी मही नदी आहे, ही ईशान्येकडून नैऋत्य दिशेने वाहते. या अरबी समुद्राला मिळणाऱ्या नद्यांपैकी मही ही एक प्रमुख नदी आहे. ही ईशान्य भागाकडून नैऋत्य भागाकडे वाहते. त्यानंतर या ठिकाणी साबरमती नदी आहे. ती साबरमती नदी उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर साबरमती नदी उत्तरेकडून खाली दक्षिणेकडे वाहते. मी सुरुवातीला सांगितलं की एवढी प्रचंड भिन्नता जगातील काही प्रमुख देशांमध्येच पाहायला मिळते. आपण खूप भाग्यवान आहोत की आपल्याकडं प्राकृतिक रचनेमध्ये देखील प्रचंड प्रमाणात विविधता आहे. जलप्रणालीमध्ये देखील विविधता आहे आणि जवळपास सर्वच बाजूने वाहणाऱ्या नद्या आपल्याला पाहायला मिळतात. उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहणारी साबरमती नदी, त्यानंतर अरवली पर्वतात वाहणारी उगम पावणारी लुनी नदी, ही देखील एक महत्वाची नदी आहे. ती पुढे कच्छच्या आखातात जाऊन ही लुनी नदी अरबी समुद्राला मिळते. विद्यार्थी मित्र, ह्या प्रमुख नद्या ज्या आहेत
की ज्या अरबी समुद्राला मिळतात. आपण या बाजूला पाहतोय. आपण प्राकृतिक रचना पाहत असताना पाहिलं की हा तुटक तुटक भाग आहे. कारण ह्या नद्या फारशा दुरून वाहत नाहीत, अतिवेगाने आणि जवळच्या प्रवास करतात. तापी आणि नर्मदा जर सोडल्या तर पश्चिम घाटातून छोट्या छोट्या नद्या या अरबी समुद्राला मिळतात. त्या तुलनेनं आता जो आपण पुढचा भाग पाहणार आहोत या ठिकाणी, की ज्या नद्या बंगालच्या उपसागराला मिळतात. या ठिकाणी बंगालचा उपसागर आहे आणि हा भारताचा पश्चिम किनारपट्टीचा भाग आहे. या पश्चिम किनारपट्टीच्या भागामध्ये आपण पाहिलं की ज्या पर्वतरांगा आहेत त्या तुटक तुटक आहेत. कारण ह्या नद्या दूरवरून येतात आणि या ठिकाणी त्रिभुज प्रदेशांची निर्मिती होते. तर हा बंगालच्या उपसागराला मिळणाऱ्या पुढच्या नद्या आपण पाहणार आहोत. त्याच्यामध्ये गंगा नदीचा आपण अभ्यास केलेला आहे पूर्वी आत्ताच, की जी हिमालयामध्ये उगम पावते आणि पुढे बंगालच्या उपसागराला मिळते. परंतु गंगेशिवाय देखील महानदी, गोदावरी, कृष्णा आणि कावेरी या प्रमुख नद्या या बंगालच्या उपसागराला मिळतात. आपण जर या ठिकाणी पाहिलं तर या ठिकाणी महानदी आहे. ही महानदी या ठिकाणी चिल्का सरोवराजवळ बंगालच्या उपसागराला मिळते. त्यानंतर पुढे गोदावरी नदी, या ठिकाणी आपण पाहिलं व्हिडिओमध्ये की नाशिक जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रात त्र्यंबकेश्वर या ठिकाणी उगम पावते आणि पुढे वाहत जाऊन ती कोल्हेरू सरोवराजवळ बंगालच्या उपसागराला मिळते. ही एक प्रमुख नदी आहे. त्याच्या खालोखाल कृष्णा नदी आहे की तिचा उगम देखील महाराष्ट्रात महाबळेश्वर या ठिकाणी होतो. तिला भीमा नदी मिळते पुढे, ती जिथे भीमाशंकर या ठिकाणी भीमा उगम पावते. मांजरा नदी या त्या कृष्णा नदीच्या उपनद्या आहेत आणि कृष्णा पुढे पूर्वेकडे वाहत जाते, पश्चिमेकडून पूर्वेकडे, आणि या ठिकाणी बंगालच्या उपसागराला मिळते. त्याच्या खालोखाल कावेरी नदी आहे की जी प्रमुख नदी आहे. ही कावेरी नदी कर्नाटक, तामिळनाडू राज्यातून पुढे वाहते आणि या ठिकाणी बंगालच्या उपसागराला मिळते. आपण जर संपूर्ण देशातील नद्यांचा अभ्यास केला तर विद्यार्थी मित्र प्रमुख 4 विभाग पडतात. सुरुवातीचा जो आपण विभाग पाहिला, पुन्हा सारांश रूपाने पाहूया की हिमालयातील उगम पावणाऱ्या नद्या, त्याच्यामध्ये सिंधू आणि तिच्या उपनद्या आपण पाहिल्या ज्या अरबी समुद्राला मिळतात. उजळणी खातर आपण पाहतोय आता. दुसरा भाग पाहिला गंगा आणि तिच्या उपनद्या, त्या बंगालच्या उपसागराला मिळतात. हॅलो
राम जाधव सर. येते सर, आवाज येते. हा सर, आता येतोय आवाज. हॅलो जाधव सर. हॅलो. बोला ना. हॅलो. हॅलो जाधव सर. हा, हे लेफ्ट हा झालेत हा. वाटतं. मग बंद करून टाका रेकॉर्डिंग आता. चालेल. मी पॉज केले, आता स्टॉप करतो. आ तुम रेकॉर्ड बंद कर. पॉज केले, stop करू ना.